तर मला एक असा क्षण आठवतोय की ज्या वेळेस 11 लोक होती त्या टायमाला मी श्री मारुती मंदिर खडकपुरा येथे मी आपल्या स्वामी सखांना सेवा दिली. त्या टायमाला असे लई लोक वगैरे काय नव्हती. आणि त्याच्यानंतर जी सेवा घडत गेली ती आज 2026 पर्यंत 25 पर्यंत असा योग आला की सेवेत खंड नाही पडला माझ्याकडून. स्वामी संघांची एकच कृपा आहे की माझ्याकडे एकच मागणं आहे की माझ्याकडनं कधी खंड पडू नये या सेवेत. आणि जो आता रथ वगैरे ते बंद झाले, पहिले रथ आणत होते त्याला लोक ओढत होते आपले सगळे स्वामी बंधू, ते बंद झाले. तर अजून एक स्वामींना एकच विनंती की रथाची जी व्यवस्था आहे ती सुरू व्हावी. म्हणजे जो रथ आपण आणत होतो स्वामींचा ओढत तो अजून एकदा एक वेळेस तरी इंदापुरात चालत यावा ही विनंती. आणि अशी सेवा घडत राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना करतो. आणि एकदा स्वामी सखांना विनंती आहे की आमच्या घरी एकदा भेट द्यावी. मी संतोष सुभाष कांबळे. ही पालखी पहिली दुपारची यायची, मुक्काम नसायचा पालखीचा. दुपारचं जेवण करून अक्कलकोट मार्गस्थ व्हायचे. पहिली राधिका माध्यमिक कार्यालय तिथं असायची पालखी. तिथं 12 वर्षे कंटिन्यू होते. नंतर मग स्वामींनी हे केल्यानंतर 2-3 वर्षानंतर मग महामुनी साहेब, काटकर साहेब हे जे काही भक्तगण होते ह्यांनी संकल्प केला की बाबा आम्ही ही प्रथा पुढं चालू ठेवू. नंतर देवीच्या देवळात उतरत होते तुळजाभवानी मंदिरात. मग नंतर तिथं काही त्यांची व्यवस्थित काही व्यवस्था होत नसल्यामुळं मग परत त्यांनी आमच्या भावांना विजू शेठला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची आपण इथं सोय करायला लागली राम मंदिरात. स्वामींचे आम्ही स्वामी सखांचे आम्ही समक्ष दर्शन घेतलेले, असं समोर बसून बोललेलो आहे आम्ही त्यांच्याशी. ती स्पर्श करून घेत नव्हते कधी कोणाचं, लांबनच दर्शन घ्या म्हणायचे. आणि मोजकच बोलणं असायचं त्यांचं, तर ते महत्वाचं बोलायचं. ते रथ असायचा पहिले, ते असं बैलासारखे कष्ट करा म्हणून ती टी शर्ट असायची होय मामुनी साहेब, आणि ती रथ वाढायची अशी. म्हणजे ते खूप परिश्रम आहे. सगळ्यात जास्त आम्ही अनुभवले स्वामी सखा. स्वामींची आमची इच्छा आहे त्यांनी आम्हाला एकदा दर्शन द्यावं. आमच्या घरी 11 वर्ष झालं पादुकाचे अभिषेक वगैरे आम्ही करतो. एकच वर्षी खंड झाला करून येत. अग्निहोत्र वगैरे आम्ही 1964 पासून आमच्या वाड्यात आमचे बच्चू शेठ आहेत चुलते. 1974 पासून आम्ही अग्निहोत्र करतो. असता काय होत आत्ता आमच्या घरी 2 टाइम अग्निहोत्र असतात. आता आमची एक वहिनी वगैरे आहेत, ही आमचे प्राजू वगैरे 2 टाइम अग्निहोत्र करतो आम्ही.